वेगवान आढावा. गडचिरोली सेक्टर 21 मध्ये इमारतीला आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. एफडीएनं राज्यव्यापी धडक कारवाई केलेली आहे. कारवाई दरम्यान 192 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तत्सम पदार्थांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी मोहीम राबवलेली आहे. इस्रायलमध्ये शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत यानीव रिवाच यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. पुणे सातारा महामार्गावरती कारला आग लागल्याची घटना घडली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नसून प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली. भिवंडीमध्ये नाले सफाई कामामध्ये दिरंगाई होत असल्यानं महापौर नारायण चौधरी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांसमवेत ठेकेदाराला जाब विचारलाय. जाब विचारत नाले सफाईची कामं तात्काळ वेळेमध्ये पूर्ण करण्याचे आदेशही दिलेले. भारतीय सराफा बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,55,720 रुपये इतका गेलेला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाठोडा परिसरामध्ये बिछायत असलेल्या केंद्राला आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये बिछायत केंद्रातील साहित्य जळून खाक झालंय. गोरेगावच्या मृणालीताई गोरे पुलाच्या विस्ताराचं लोकार्पण करण्यात आलं. महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे. राम मंदिर ते रिलीफ रोडपर्यंत 750 मीटरपर्यंत पुलाचा विस्तार करण्यात आलेला आहे. कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. कांद्याला प्रति क्विंटल 1,580 रुपयांचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. नागपुरात नगरसेवकांना अनोखं आंदोलन केले. पाईपलाईन गळतीतून वाहणाऱ्या पाण्यात आंघोळ करून मनपा आणि OCWचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे. या प्रकरणी काँग्रेस नगरसेवक गौतम अंबादे यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली, मात्र काही कारवाई झालेली नाहीये. आईच्या नावानं झाड लावण्याचा विशेष उपक्रम पियुष गोयल यांच्याकडून कौतुक करण्यात आलं. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये झाडं लावण्याचं सौभाग्य लाभलं. पंतप्रधान कल्पना पर्यावरणाच्या लढाईमध्ये क्रांतिकारक पाऊल उचललं असेल असंही वक्तव्य गोयल यांनी केलं आहे.